मोहाडी तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोठी घटना। 22 पशूंना म्हणजेच कोंबड्यांना विष देऊन त्यांची जीवनयात्रा संपवली। माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घेतली धाव। कांद्रे परिसरमध्ये पशु हत्याचा आंधळगाव पोलिसात पहिल्यांदाच गुन्हा दाखल। पहिल्यांदाच कोंबड्यांचा पोस्टमॉर्टम। आरोपीवर होणार कठोर कारवाई। कांद्रे गावातील वेगळीच घटना समोर येत आहे। नेमकी ही घटना काय आहे हे आपण जाणून घेऊया। आपण बरेच काही प्रकरण पाहिले असेल की माणसाला विष देऊन त्यांची जीवनयात्रा संपवली जाते व त्यानंतर पोस्टमॉर्टम करून नेमकं काय झालं हे आपण जाणून घेतो। असे बरेच दृश्य आपण पाहिले असाल, पण मोहाडी तालुक्यातील कांद्रे या गावात माणसाची दुश्मनी ही एक नाही तर लहान मोठे एकूण 22 कोंबड्यांवर भोवली। प्राप्त माहितीनुसार चंद्रशेखर बडवाईक यांच्या कोंबड्या साई ब्रिक्स यांच्या स्वतःच्या जागेत नेहमी राहत असतात। कांद्रे परिसरमध्ये कोंबड्यांना विष देऊन मारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे आणि पशु हत्याचा आंधळगाव पोलिसात पहिल्यांदाच गुन्हा नोंद होऊन पहिल्यांदाच कोंबड्याचा पोस्टमॉर्टम करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे सर्वीकडे खळबळ मचून पशु हत्या करणे किती पट योग्य अशी चर्चा जनजनतेतून होत आहे। तसेच फॉरेन्सिक लॅब मधून रिपोर्ट येण्याची सगळेजण वाट बघतायत। या प्रकरणी अधिक तपास पोलीस अधीक्षक नूरल हसन यांच्या मार्गदर्शन आंधळगाव पोलीस स्टेशन करीत आहे। माझे नाव चंद्रशेखर सुखराम कारेमध्ये, राहणार कांद्रे। मी 10:30 ते 11च्या दरम्यान मी घरून इकडे आलो की माझी गाडी इकडे म्हणजे कुठं आले? शेखरच्या प्लॉटवरती, जिथं हा घटनास्थळ आहे। अच्छा, त्या ठिकाणी मी ऑफिसच्या जवळ माझी गाडी उभी केली। माझ्यासोबत श्रेयस गडपाले पण होता। नेमकं काय घडलं या घटनास्थळी? मी माझी गाडी तिथं लावली तेव्हा माझी सहज म्हणजे एकदम फ्रंटमध्ये माझ्या ज्या ठिकाणी कोंबड्या मरण पावल्या त्या ठिकाणी एक संदिग्ध व्यक्ती जो फिकट गुलाबी कलरचे टी शर्ट वापरून तो व्यक्ती तिथं रिटर्न जात होता। मला तो दिसला। त्यांचं नाव माहीत आहे तुम्हाला? त्याचं नाव राजेश बडवाईक। तो तिथं जात होता। त्याच्यानंतर मी माझी गाडी लावली। मला याच्या बाबतीत काही माहिती नव्हतं। माझी गाडी लावली आणि मग मी चाळकडे गेलो। शेखरशी बोललो, माझा एक दुसरा विषय होता, मी त्याच्याशी बोललो आणि मग मी चाळकडे गेलो। शेखर हे कोण आहे तिथले? शेखर या जागेचे मालक आहेत। त्यांचे ते कोंबड्या जे मरण पावले ते त्यांचेच आहेत। अच्छा, मी आल्यानंतर मला तो तिथं आढळल्यानंतर मला याच्या बाबतीत माहिती नसल्यामुळे मी निघून गेलो। मी चाळमध्ये जाऊन बसलो। त्याच्यानंतर कदाचित मला वाटतं तरी 1 वाजताची गोष्ट असेल। मला शेखरचा फोन आला। शेखर इकडे आला। शेखरचा मला फोन आला की शेखर म्हणे आपले 15-16 काहीतरी कोंबड्या मरण पावल्या म्हणे, तो थोडासा इकडे येशील का म्हणे। तर मी चाळमध्येच होतो। चाळमधून इकडे आलो तर पाहिला की ज्या ठिकाणी तो व्यक्ती गेला होता त्या ठिकाणी जवळपास आता मोजणी केल्यानंतर जवळपास 22 कोंबड्या निघाल्या। आम्ही बघितल्या तर जवळपास 15-16 आम्हाला आढळून आल्या होत्या। त्या तिथं मरण पावलेल्या होत्या, जागोजागी तिथं पडलेल्या होत्या। डॉक्टर गिरीधर रामरतन वैद्य, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 खमारी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा। 4:30 ते 5च्या सुमारास मला पोलीस स्टेशन आंधळगाव याच्यामधून फोन आला की सर आपल्याकडे 11 कोंबड्या, त्याच्यामध्ये नर आणि मादी आणि 11 पिल्ले कशा तरी पॉयझनमुळे किंवा कुठल्या तरी मिसलेनियस पॉयझनिंगमुळे मरण पावलेले आहेत, तरी आपण शवविच्छेदन करून द्यावं। मी त्या पोलिसांच्या सांगण्यावरून तात्काळ कांद्रे येथे आलो व शवविच्छेदन केलं। शवविच्छेदनमध्ये असं म्हणजे त्याच्यामध्ये जे अन्ननलिका आहे किंवा श्वसननलिका आहे किंवा लंग्स आहेत किंवा स्प्लीन आहे किंवा तुमचा लिव्हर आहे, ह्यासारख्या ऑर्गनवर मला बऱ्याच हिमोरेजेस वगैरे म्हणजे नॉर्मलपेक्षा काहीतरी ॲबनॉर्मल आढळलेले आहे। तरी मी पुढील तपासासाठी हे जे सॅम्पल आहेत हे फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये आम्ही पाठवणार आहोत व हे पोलिसांमार्फत आम्ही पाठवू व तपास सुरू आहे। समोरची फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच एक्झॅक्टली कशामुळे मरण पावल्या हे आपल्याला कळू शकेल। चंद्रशेखर बडवाईक, राहणार कांद्रे यांच्या खुल्या जागेमध्ये यांनी गावठी पाळलेल्या कोंबड्या कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी तांदळामध्ये विषारी औषध टाकून मरण पावले आहेत। शेखरजी बडवाईक यांच्या रिपोर्टवरून चौकशी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पत्र देऊन पशुवैद्यकीय अधिकारी राहणार खमारी, दवाखाना खमारी इथं कांद्रे येथे आलेले आहेत, PM करता आलेले आहेत। त्यांना त्यांचा अहवाल मिळण्यास बाकी आहे आणि तपास सुरू आहे।
आपण कोणत्या पोलीस स्टेशन मधनं सर? पोलीस स्टेशन आंधळगाव. बरं, एकूण एकूण गणेश ताराचंद मते. अच्छा, एकूण इथं किती कोंबड्या मरण पावलेल्या आहेत? एकूण 11 कोंबड्या आणि 11 पिल्ले मरण पावले. महान्यूज 7 करता नितिन लिल्हारे सोबत गौरी गणेश बोरकर यांची खास रिपोर्ट. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर.